हे करून बसलोय मी ते करून बसलोय मी असं केलंय हा एक्सपिरियन्स असतो सांगतो तुला तू ओढून बघ फक्त एक कस मारून बघ अरे बाप सोबतच लागणार आणि सगळ्यांचे लागणार ते पण सोबतच लागणार. समजा टाइमपास करल पण जे एक पॉइंट असतो बघ आपला एक रिअलायझेशन पॉइंट असतो की नाही यार आता ओव्हर झालंय ते पण अशा व्यक्तीचा ते पण अशा हे केलं तर आयुष्य सेटच आहे. मला घंटा कळाला नाही तू 2 मिनिटात मला समजून सांग. आता तू जसं बोललं की लोकांना वाटतंय व्यक्त व्हायसारखी एकच जागा आहे ती म्हणजे काय तसं नाही बरं का. व्यक्त म्हणजे तुम्ही मुलं मुली मित्र मैत्रीण सुद्धा असू शकते. काय चालू आहे कसं चालू आहे किती चालू आहे होणार आहे का नाही होणार किती चालू आहे किती होतं का बरोबर. आता तू स्वागत आहे मित्रांनो DCB ऑनलाईनच्या या अनफिल्टर्ड गप्पांमध्ये. Welcome to DCB Online Unfiltered Talk. आपण या अनफिल्टर्ड गप्पांमध्ये बोलणार आहोत अशा काही विषयांवरती की ज्याच्यावरती सहसा बोलल्या जात नाही. जसं की मैत्रीण असेल मित्र असेल कट्टा असेल मोबाईल असेल सोशल मीडिया असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्रासपणे सांगतात की हे करायचं नाही ते करायचं नाही ते करायचं नाही. पण साला ज्याच्या आयुष्यात हे घडतंय जो तो फेस करतोय जो त्या टीनेज मधून जातोय त्याच्या मनावरती काय बीततंय त्याचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा मुलगी 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 करून एवढं सगळं बोलतात पण साधारण हे होतं कशामुळे याची गरज कशाला पडते काय पडते या सगळ्या अनफिल्टर्ड गप्पा आपण या आपल्या सिरीजमध्ये याच्यानंतर करणार आहोत. नमस्कार. तुम्ही या चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर मी आहे तुमचा मित्र म्हणू शकता. मी आहे अगस्त्य आणि हे तुमचे आहेत लाडके आदी भैया. तर आपण गप्पा करणार आहोत अशा काही विषयांवरती की ज्याच्यावरती सहसा गप्पा केल्या जात नाही. तुम्हाला केल्या जातात पण त्या प्रायव्हेट मध्ये 4 मित्रांमध्ये केल्या जातात. गप्पा घोळक्यांमध्ये केल्या जातात किंवा एखाद्या खास मित्रांजवळ केल्या जातात. तर अशाच गप्पा आपण तुमच्या सोबत करणार आहे. आता आपला हा कट्टाच असणार आहे पण हा डिजिटल कट्टा असणार आहे की ज्याच्यावरती आपण सगळ्या विषयांवरती गप्पा मारणार आहे. बरोबर आहे की नाही? आधी भैया मला सांग आता तू मुलगी जेव्हा म्हणजे असं बोल अगस्त्य बोल. हे बघ जेव्हा करिअर चूज करायची विषय म्हणजे जेव्हा कसं होतं शाळा संपते आपली 11वी 12वीची जेव्हा फेज येते तेव्हा अचानक घरच्यांना जाग येते की आपल्या घरात पण कोणतरी असा व्यक्ती किंवा असा मुलगा मुलगी आहे की ज्याला करिअर करायचंय. बरोबर ना? बरोबर. मग लगेच घरातला टीव्ही बंद होतो. अचानक नातेवाईकांकडे जाणं बंद होतं. नातेवाईक तर म्हणजे अशी खुली छुरी घेऊनच बसतात अरे की आला की बकरा कापायचाच आहे आपल्याला. बरोबर आहे का नाही? हे सगळं झाल्यानंतर मग आपली कुठेतरी स्ट्रीम डिसाईड होते. आता आपण डेडिकेटेडली आपण नीट या सेक्टरकडे वळतोय म्हणजे आपल्याला नीट बद्दलच जास्त बोलायचं आहे ना. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर मग समजा आपलं ठरलेलं आहे की भाई मेरा बेटा डॉक्टर बनेगा मेरी बेटी डॉक्टर बनेगी. असं जेव्हा ठरवलं जातं जेव्हा करिअरचं एक पार्ट ठरतो आपला की आपल्याला आता हे करायचं आहे. बरोबर नाही? तर त्यावेळेला मेंटॅलिटी काय असते बरं म्हणजे ही तर घरच्यांची झाली पण आपल्या एक ऍज अ स्टुडंट म्हणून आपली मेंटॅलिटी कशी असते त्याचा कोणी असा विचारच करत नाही. काय वाटतं तुला? कसं आहे माहिती का आता याच्याबद्दल तर किती पण बोललं म्हणजे असे भरपूर युट्यूब वरती बोललेलं असेल कोणी पण टीचर असू द्या किंवा कोणी यंग एज मधले टीचर असू द्या किंवा ओल्ड एज मधले पण असू द्या फक्त त्यांच्या मतानुसार किती जण बोलले असतील. परंतु याच्यामध्ये होतं काय माहिती का ते प्रत्येक जण काय बोलतो प्रत्येक जण तुम्हाला हे सजेशन देतो की जे तुम्ही नाही करू शकत. की जसं की आता ते प्रत्येक जण काय म्हणतो की तुम्हाला जर नेट क्लिअर करायची आहे तर तुम्हाला जे डिस्ट्रॅक्शन लागलंय मुलीचं त्याच्यापासून दूर राहा. हे तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. प्रॅक्टिकली नाही करू शकत. प्रॅक्टिकली नाही करू शकत. आपण ह्या सगळ्या अनफिल्टर गप्पा करतोय रिअल आन्सर आहे भाई. हा रिअल आन्सर. याच्यामध्ये कसं आहे तुम्ही किती सांगा आम्हाला तुम्ही घरच्यांसमोर खोटं बोलू शकते शिक्षकांसमोर खोटं बोलू शकते स्वतःच्या मनासमोर नाही बोलू शकत. भाई के आगे कोई झूठ नहीं बोल सकता. तशी गोष्ट आहे. हा जे आहे ते फॅक्ट काय माहितीये का कारण ते त्या एज मध्ये एक अट्रॅक्शन असतं रे. ते सांगतोय मी. एका वेळेला मला प्रामाणिकपणे मी हे पण म्हणजे ऍडमायर करतो इकडे की मुलींचा फार कंट्रोल आहे बरं का. म्हणजे बरोबर जरी त्यांना कळतंय की आपल्याला हे नाही करायचंय ना तर त्या मन मारतील भयानक मन मारतील. त्याच्यामुळे बघ ना तू आपण आपल्या क्लासमध्ये ह्या गोष्टीला आहे ना एक आपल्या जे समजा कसं म्हणता येईल मुलींचं जे तू बोलला ना मला आता ते तू तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोल पण मला आलेले अनुभव कसे आहेत माहितीये का तेच तर ऐकायचे. मला आलेले अनुभव असे आहेत की म्हणजे माणूस मुलींपेक्षा जास्त आहे ना मुलं जास्त हे असतात की ठरवणारे की बाबा आपल्याला घरच्यांनी सांगितलंय
की नीट करायचं तर नीटच करायचं, कुठं वाकड्यात जायचं नाही, नीटच करायचं, नीटच करायचं, सरळच जायचं. पण ते होतं काय माहिती का, सुरुवात कधी पण स्टार्टिंग मुलीपासून होती. सुरुवात तीच होती. मला सांग, मुलींना काय करायचे आपल्याकडे बघायची, भाई बघितलं तर मग ते कुठेतरी अरे पण ते फील होतं ना. त्या एज मधलं ते एक अट्रॅक्शन असतं ना रे. आता मला सांग, फक्त मुलीच बघतात का, मुलं नाही बघत का? सगळ्यात जास्त तर पोरच बघतात. एक खोटं नाही बोलायचं, मुलं बघतात. हे बघ, खोटं नाही मुलं बोलायचं. मुलं काय बघत असतात माहिती का, मी तुला सांगतो. हा. मुलं काय बघत असतात, मुलं तिच्याकडे बघून हे ठरवत असतात की ही आपल्या अवकातीच्या बाहेर आहे, ही आपल्याला भेटत नाही, हे बोलत असतात. हे नाही की हिला मी प्रपोज कसं करू, हिला हे कसं करू. म्हणजे प्रत्येक जण काय करतो माहिती का, प्रत्येक जण त्या मोटिव्हनी नाही बघत की बाबा यार ही ना खूप भारी दिसते, यार हिला मी पटवलंच पाहिजे, यार असं. ते डिस्कशन नसतं मुलांचं. मुलांचं असतं खरे हिला किती बॉयफ्रेंड असतील रे, हिला ही एवढी दिसायला भारी आहे ना, म्हणजे हिला 100% आता पण 4-5 तर झालेच असं, कुठं ना कुठं काहीतरी असेल, काहीतरी केलेलं असेल, काहीतरी झालं असेल, कुठंतरी दिसली असेल. पण मग मला असं वाटतं की ह्या सगळ्या फ्लो मध्ये म्हणजे जो नीटचा एक आपण रूट असतो तो डिस्ट्रॅक्ट होतोच ना. हा, डिस्ट्रॅक्ट होतो. हा, आता तो डिस्ट्रॅक्ट कसा होतो, 10वी पर्यंत कसं असतं माहिती का, 10वी पर्यंत आपल्याला आहे ना कुठं बाहेर जरी जातो ना माणूस, तर कसं असतं, एक माणूस साचेबद्ध एकट्याने, असतं ना आपलं. एकट्याने जात माणूस. एक तर तुम्ही तुमच्या काय म्हणता लिमिटेड एरियामध्ये फिरत असतात, किंवा एकटे कुठे जास्त आई-वडिलांसोबत, फिरत family नाही सोबत ना. तुम्हाला आता तरी मुलांना आहे ना जवळपास स्कूटी आली किंवा हो. घरात मोठ्या भाऊ बहिणींची गाडी असतात, ते लवकर शिकतात, घेऊन जातात. पण आता समजा आपल्या टाइमचा असू दे किंवा थोडस जी 2000ची जनरेशन आहे, समजा 2004-5 ची सोडून देतो, तिथं लई म्हणजे आपल्या पुढं फास्ट झालेली आहे ती आता. Gen Z. पण आता 2000 ते 2003-4 ची जी जनरेशन आहे ना, किंवा 1997 पासूनची, त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, 10वी पर्यंत शाळेत जाणं आणि घरापर्यंत येणं हेच खूप जास्त होतं. म्हणजे तेवढा रूट फिक्स असतो. आणि त्याच्यामध्ये माणूस करून खरं काय कॅफे नावाचा प्रकार सुद्धा माहित नव्हता. मग तुम्हाला सांग, जेवढा काय म्हणतात, एखाद्या मुलाला जर तुम्ही जेलमध्ये ठेवताय, बरोबर, जेलच झालं ते एक प्रकारे, जर तुम्ही त्याला एका साच्यात ठेवताय, कधीतरी काय म्हणता येईल, शिट्टी 2-3 शिट्टी एक्स्ट्रा होतील, ते ओतू जाईल, बरोबर आहे की नाही, फुटणार आहे का नाही. मग ते काय होतं, ते 11वीला होतं. 11वीला विषय कसा होतो, एक तर बाहेर हॉस्टेलला शिकायला जातात, मोकळी होऊन जातात, कमी होऊन जातात, लक्ष ठेवणार, आणि वरून ज्यानं आयुष्यात कधी काही केलेलं पण नसतं, तो सुद्धा त्याच्या मित्राला भपाऱ्या काय सोडतो, मी हे करून बसलोय, मी ते करून बसलोय, मी असं केलंय, काय एक्सपिरियन्स असतो सांगतो तुला, हे तू ओढून बघ, फक्त एक कस मारून बघ. अरे बाप, अरे घे, कोण बघतंय आपल्याला, एक ग्लास भर, एक पॅक भर, 60 भर, 30 भर, हे असे शब्द आपल्याला नवीन कानावर पडतात आणि मग ते ऐकायला लय भारी वाटतं. पिक्चरमुळे एवढं भारी झालं असतं, म्हणजे पिक्चरमुळे आपल्या याच्यामध्ये माइंड मध्ये काय झालं असतं की जो हा व्यक्ती जे हे करतोय ना, तो समाजामध्ये एकदम भारी आहे, म्हणजे ऍटिट्यूड वाला, किंवा आता जवळपास 2019-20 स्वॅग. अरे बाप, स्वॅग शब्द. ते कसं राहतं माहिती का, ते अगोदरपर्यंत तर होतं की हे मूवी वगैरे बघून यायचं, पण आता कसं आहे माहिती का आपल्या पोरांचं, की ऑलरेडी ना हे सगळं बघून झालेलं असतं. म्हणजे ह्या फेज मध्ये यायच तोवर, म्हणजे 7वी-8वी पासूनच सुरुवात होऊन जाते आपली बाहेरच्या जगाला कनेक्ट व्हायला. काय विषय ते तिथंच होऊन जातात. यो विषय कसा माहिती का, एवढा सेन्सिटिव्ह विषय ना, तू कुठून न घुस, शेवटी तुला यायचं त्याच एका पॉइंटवरच आहे की शेवटी तिथंच होणार आहे. सेन्सिटिव्ह जरी असला तरी तो 100% खरा आहे. खरं आहे, खोटं नाहीये. आणि ह्या विषयावर कोणी बोलतच नाही. मला सांग, तू संस्काराच्या नावाखाली किती गोष्ट दाबून ठेवणार आहे आपण, नाही दाबू शकत, की आपल्या संस्कारात हे बसत नाही, आपल्या संस्कारात ते बसत नाही, आपल्या संस्कारात ते बसत नाही. अबे ह्युमन बॉडीला कुठं माहिती आहेत की संस्कार काय आहेत, आणि या संस्कार शब्दाच्या माग असता एवढ्या मोठ्या गोष्टी घडतात ना. मग तेच तर कसं बांधून ठेवलं जातं, आणि त्या बांधून ठेवल्यामुळे कसं, आता आपल्याला कसं पाणी अडवून ठेवलं तर त्याला कुठून जरी बाहेर पडायचं जर छोटासा रस्ता तो वाट बघतो, तर निघणारच आहे ना पाणी, कुठून निघता येणं आपल्याला ते चान्स शोधत असतो फक्त, आणि तो चान्स म्हणजे आपलं 11वी-12वी. हा, आणि ते 11वी-12वीच्या फेज मध्ये आल्यानंतर दुसरं गोष्ट काय होती माहिती का, की आपल्या एजचे आणि आपल्या विचाराला आणि आपल्या कंडिशनला फेस केलेला अख्खा ग्रुपच तयार होतो ना आपल्या सोबतच्या, तो सगळे पोरं तयार होतात. तो म्हणजे एक असा काय म्हणते त्याला, ती जो पिरियड असतो ना भाई, तो त्याच्यासारखा पिरियडच नाही भाई. तू 10वीच्या आधीचे मित्र घे आणि कॉलेज लाईफचे मित्र घे, पण जे आपले रिपीट मध्ये 11th-12th ला जे मित्र बनते ना, त्याच्यासारखे मित्रच नाही भाई.
कारण ते सुद्धा आयुष्याचं काहीतरी शोधायला आलेले असते तिथं, काहीतरी बनायला आलेले असते. आपण सुद्धा बनायला आलो असतो. हो. एक तर होणार तर सोबतच होणार सगळं जे होणार लागणार ते, लागणार तर सोबतच लागणार, आणि सगळ्यांचे लागणार ते पण सोबतच लागणार. पण मला एक गोष्ट आहे ना, म्हणजे असं आतून वाटते माहिती का, म्हणजे आपल्या एज मधले पोर आहेत ना, समजा टाइमपास करल करल करल, पण जे एक पॉइंट असतो बघा, आपला एक रिअलायझेशन पॉइंट असतो की नाही यार आता ओव्हर झालंय, आता नीट इज्जतीत आपली घालायची आपल्याला. तो पॉइंट जेव्हा म्हणजे तो कधी कधी ना लय लवकर सापडतो, किंवा काही काही जणांना ना एंड पर्यंत सापडतच नाही तो, सापडतच नाही. आणि मोस्ट जास्त ऑफ द करून केस सापडत सापडतच नाही. मी तेच सापडत म्हणणार नाही. होतो, मोस्ट ऑफ द तो केस का सापडत नाही माहितीये का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना, एक तर बाबू म्हणणारी दिवस रात्र सोबत आहे, बरोबर आहे, कट्ट्यावरचे पोरं सोबतच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कसं राहतं, बाहेरच्या लाईफस्टाईलची सवय लागलेली राहते सिटीमध्ये. मोस्ट ऑफ द कसं असतं, आता नीटची तयारी करायला लोक पोरं जे ते बाहेरून येतात, आणि मेट्रो सिटी असतील, आपल्या संभाजीनगर सारख्या सिटी असतील, पुणे असतील, तर ह्या सिटीमध्ये आल्यानंतर एक सगळं काही नवीन असतं ना रे. तू विचार कर ना, क्लब लाईफ आली, हॉटेल लाईफ आली, कॅफे लाईफ आली, त्याच्यानंतर बंक करून लेक्चर बंक करून फिरायची लाईफ आली. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच येत असतात ना आपल्या आयुष्यात. आणि त्यातल्या त्यात सिटीत जरी राहणारे आपण असल तरी पण आपण 10वी पर्यंत हे सगळं बघितलेलंच नसतं ना रे, बघितलं नसतं. आणि 11वी 12वीच्या त्या कारण देऊन आपण घरातून बाहेर निघू शकतो, बाहेर पडत असतो. आता घरी सांगायचं की बाबा घरचे काय असतं. आता सध्याची सिच्युएशन कशी माहिती मुलांची, सकाळी इंडिव्हिज्युअल असू दे किंवा एकच क्लास असू दे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा असं तिन्ही एकच असू दे किंवा इंडिव्हिज्युअल असू दे, टायमिंग क्लासचा एक तर सकाळी असतो संध्याकाळी असतो, बरोबर नाही. आता सिस्टीम बऱ्याच क्लासने सिस्टीम अशी गेली आहे की लॅब काढलाय त्यांनी त्यांच्या पर्सनल, की मुलांना शिकण्यासाठी. आता होतं काय, घरच्यांना हे तर नाही माहिती ना की मुलगा लॅबला बसणार आहे का नाही बसणार आहे. त्यांना एक कारण झालं ऐकीन की लॅबचं. आधी तरी घरचे म्हणते की बाबा तुझा जर 12:30लाच क्लास आहे तर तू फार तर फार 1 घंटा टाइमपास करशील, नंतर घरी काय येत नाही. पण आता लॅबचं कारण काय झालंय, रात्रीपर्यंत तिथंच मम्मी संध्याकाळपर्यंत नाही, 24 तास. आता तर मी असं ऐकलं 24 तास लॅब चालू असतात क्लासेसच्या. म्हणजे मुलांनी मग आता काय, आता हे पण चुकीचं आहे तसं बघितलं तर. मुलांनी जर तुम्ही 24 तास जर लॅब प्रोव्हाइड करताय, तुम्ही डोक्यात असं टाकताय की 24 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि कोणताच माणूस ही गोष्ट सहन नाही करू शकत. 24 तास मला एकच काम कसं 24 तास करायला होऊ शकत. ही प्रॅक्टिकल आहे की 24 तास अभ्यास होऊ शकत नाही भाई. त्याच्यापेक्षा तुम्ही 3 तास कंपल्सरी करा मुलांना लॅब, आणि बाकीचा टाइम तुम्ही सांगा की तुमच्या मनासारखं करा मुलांना. हे मला तरी असं वाटतं. नाही बरोबर. आणि मला म्हणजे ना एक गोष्टीवरती खूप दिवसापासून बोलायचं होतं बरं का मला, आता फायनली बोलते. हा बोल सगळं बोलतो आज. हे बघा, आता काय असतं माहिती का, जेव्हा आपण या फेज मध्ये चालत असतो ना, तर कंटिन्यू घरचे अपडेट घेतात आपल्याकडून, काय चालू आहे, कसं चालू आहे, किती चालू आहे, होणार आहे का नाही होणार, किती चालू आहे, किती होत का. बरोबर. आता तू पुढची स्टेप आहे का, माझं काय म्हणणं आहे मग तुला क्लिअर होईल. हा हे बघ, हे 5 बोट सेम नाहीये, तसं 5ही विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती सेम नाहीये, बरोबर आहे का नाही. आता हा फॅक्ट आहे, ठीक आहे. कसं राहतं माहिती का, ह्या अपडेट जेव्हा घेणं चालू असतं किंवा ही जी जर्नी आपली चालू असते, तर याच्यामध्ये ना कुठेतरी आपण थोडं जरी काही हुकलं ना आपल्याकडून, लगेच काय म्हणतात, घरची परिस्थिती कशी आहे आणि तुला इकडे शिकायला पाठवलंय, घरची परिस्थिती कशी आहे तुला शिकायला येतं पाठ. आता एक गोष्ट प्रामाणिकपणे इथं मान्य करा की त्या फेज मध्ये खरंच घरच्या परिस्थितीचा किती टक्के विचार येतो बरं आपल्या डोक्यात, येतो का, येतं पण किती टक्के येतो बरं खरंच. खरं सांगू तुला, जेव्हा माणूस आपल्या आवडीची गोष्ट करत असतो ना, तेव्हा घंटा घरच्या परिस्थितीत आठवण येत नसते माणसाला, घंटा नाही येत. त्याच्यामुळे किती गरीब असतो तू, किती फाटक्या पॅन्टीस असू द्या, तुझी अंडर पॅन्ट आतून फाटलेली असू दे, पण जेव्हा तू कॅफेत जातो आणि तिची मजा अनुभवतो तू, आता प्रायव्हेट कॅफे असू दे, भरपूर ठिकाणी क्लासेस एरियामध्ये तर हमखास एवढे चालतात कॅफे, म्हणजे अंबानीपेक्षा जास्त असं मी तर म्हणतो श्रीमंत हे लोक. पण ती कसं असतं माहितीये का, ते हप्ते देऊन जरा बिचारे नाही झाले तेवढे अंबानी एवढे श्रीमंत, नाही तर होऊ शकते ते. तू विचार कर ना, तुम्ही त्या अंधाऱ्या खोलीमध्ये बसलेले, आणि तुम्ही ते पण अशा व्यक्ती सोबत बसलेले की भाई जिचे फक्त तुम्ही स्वप्न पाहिले, जी फक्त तुमच्या स्वप्नात येऊन झालंय तुमचं, फक्त ते तुम्ही रिअल मध्ये अनुभवताय. आणि हा अनुभव असा आहे की हा तुमच्या हार्मोन्सवर इम्पॅक्ट करतोय ना. आता तुम्ही अभ्यास करताना पण हार्मोन्सच रिलीज होणार आहे, ते करताना सुद्धा हार्मोन्स. पण हे जे हार्मोन्स आहे हे तुमचे 10वी पर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे, ते हार्मोन्स तुमचे 10वी पर्यंत सिक्रेट होत आहे. आता ते काय झालं, 10वी पर्यंत तुम्हाला अभ्यासाची सवय, ते काही नवीन वाटतं तुम्हाला, किक देतं का काही नाही. पण जेव्हा तुम्ही त्या अंधाऱ्या खोलीत
कुठंतरी काहीतरी तुमच्या शरीराला कोणाचा तरी दुसऱ्याचा स्पर्श होतोय आणि ते पण अशा व्यक्तीचा ते पण हे अशा होतं व्यक्तीचा actually, हे ते पण होतं अशा actually. व्यक्तीचा की बाबा ती व्यक्ती म्हणजे तुम्ही आयुष्यात कधी अनुभवलाच नाही तो क्षण. अभ्यास काय रे भाई, अभ्यास 10वी पर्यंत करून करून डोकं थकलंय. घरचे 10वीला म्हणे पहिला रँक आण, 8वीला म्हणे पहिला रँक आण, 9वीला म्हणे, 11वीला म्हणे. अरे मग हे कधी करायचं? आणि मग मुलं, मला एक सांग, मग मुलं कोणत्या गोष्टीला चूज करतील, म्हणजे कोणत्या गोष्टीला निवडतील? हीच गोष्ट निवडणार आहे ना. मग त्याच्यात तुम्हाला परिस्थिती आठवल का? परिस्थिती कधी आठवते माहिती का? जेव्हा बिल भरायला जातो भाऊ, जेव्हा कळतं की 200 रुपये घंटा आहे आणि आपण 4 घंटे बसलोय आणि आता खिशात घंटा काही नाहीये, मग तेव्हा थोडस याला फोन लाव, थोडं कोपऱ्यात जातो, मेसेज टाकतो. आणि मित्र भाऊचे लय मोठे, मित्र भाऊला कोणी फोन लावला की भाई 1000 टाक, लगेच आले अकाउंटला 1000. मित्र परिवार आहेच आपला मदत करायला अशा गोष्टीमध्ये. माझं काय म्हणणं आहे माहिती का, आता बघ ना, या फेज मध्ये ना समजा कोणी असं बोलत पण असेल ना, वडीलधारी माणूस किंवा शिक्षक असतील, घरचे असतील, हे असं आपल्या परिस्थिती काय, तू करतो काय वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा आपल्या कानावरती यायला लागतात ना, तर ते उगाच बर का काहीच फरक पडत नसतो. लय इरिटेटिंग वाटतं, लय इरिटेटिंग, उगा काहीतरी मनाला फार वाईट वाटतं, खाली मान घालून नाही. बरोबर आहे तुमचं. काही काहीच असं असतं, खाली मान घालून हसू येतं. ते रोजचं झालेलं असतं ना रे. मला काय माझं काय मत आहे माहिती का, हे निर्लज्जपणा नाहीये. मला असं वाटतंय की हे ना नाही, निर्लज्जपणा नाही. स्पेसिफिक फेज मध्ये असणारी आपली नॅचरल रिॲक्शन आहे. हा बरोबर. कारण परिस्थिती ती जाण यायला तेवढा मॅच्युअर माइंड व्हायला वेळ असतो ना तेवढा. काही जणांचं होतो, मुलींचं होतं बाबा, मला असं वाटतंय. कारण माझं एक ऑब्झर्वेशन की कदाचित होताही असावा, कारण मी जेवढं बघितलेलं आहे तेवढं. या माताला मी सहमत नाही तुझ्या मुलींना होत असेल म्हणून. विषय असा असतो की घरचे जे असतात ना मुलींच्या, ते मुलींना ती जाणीवच करून देत नाही. जे मुलांचं काय असतं माहिती का, सगळ्यात मेन त्यांच्या वडिलांचा अनुभव असतो. काय तर लग्नाला किती अडचण आली, पुढचं सांभाळायला, लेकर बाळ सांभाळायला किती अडचण आली, नातेवाईक कोणी सपोर्ट करत नसतात. आपल्याला स्वतः एका साधा आपल्या शहरामध्ये जर घर घ्यायचं म्हणलं, प्लॉट घ्यायचं म्हणलं, किती अडचण आहे. म्हणजे 40-50 वय होऊस तर एखाद्या वडिलांचं तोपर्यंत घर होत नाही त्यांचं. मग विचार कर, ती परिस्थिती ज्या बापानं बघितलेली, तो बाप त्याच्या मुलाला काय सजेशन देईल? साहजिकच. तो असं बोलन का त्याला की बाबा ठीक आहे तुझ्या, ते फक्त सिरीज मध्ये होऊ शकतं, वेब सिरीज मध्ये होऊ शकतं, किंवा पिक्चर मध्ये होऊ शकतं की बाबा अरे अपना बेटा है, जो करना है करने दो. क्या एक्सपीरियंस है, एक्सपीरियंस को क्या बोलते हिंदी में? अनुभव. हिंदी में जीने दो. नहीं यार हमारी हिंदी भी ना बहुत वीक है. एक्सपीरियंस को हिंदी में क्या बोलते हैं? बरं ठीक आहे, आपला विषय काय, अनुभव जो घ्यायचा आहे, बरोबर नाही, तो अनुभव जो घ्यायचा आहे आपल्याला, प्रत्येकाला मुलाला आहे ना जसं पाहिजे तसं जाऊ द्या आणि त्याला त्याचा अनुभव घेऊ द्या. असं कुठं म्हणतात? वेब सिरीज मध्ये, पिक्चर मध्ये म्हणतात. रिअल मध्ये असं बाप म्हणू शकतो का? रिअल लाईफ मध्ये एक दिवस जर उन्हाळ्यात भेटलं की कुत्र्यागत जोडून काढतात. आणि मुलींचा विषय कसा आहे, मुलींना ह्या गोष्टी नाही होत का? तर सगळ्यात मेन गोष्ट, मुलगी शेवटी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, बरोबर नाही? बापाला माहिती की मुलीला अडचण नाही येणार आहे आपल्या, बरोबर नाही? तिचं अडचण पोराला येणार आहे. ज्या घरात मुलगा मुलगी आहे ना, ज्या घरात मुलगा मुलगी आहे त्याच्यामध्ये पण ऑब्झर्व करा की मुलीला एवढं बोलणं नसतं घरच्यांचं. ती अभ्यासात ढ असू दे, ती अभ्यासामध्ये किंवा नीट मध्ये कमी स्कोर घेऊ दे, प्रायव्हेट मध्ये जाऊ दे BMS ला, तिला काही ताण नाहीये. पण तिचा लहान भाऊ असू दे किंवा तिचा मोठा भाऊ असू दे, त्या पिरियडला त्यानं जे फेस केलं ना, तिची बहीण कधीच नाही करत. खरं यार. तुला लागलंय का? थोडं मनावर घेतलं. तसं नाही. मी विचार करतोय की ऍक्च्युली हे बोलणं आपल्याला ज्याने एक्सपिरियन्स केला त्याच्यासाठी बोलणं सोपं आहे आता. हा, पण जो प्रॅक्टिकली सध्या हे फेस करत असेल, मी त्याचा विचार करून दया येते रे मला की भाई किती सर करत असेल. तो मुलगा जर ऐकत असेल ना हा पॉडकास्ट, त्याला एकच सांगतो भाई, तू जे वागतोय ना त्याच्यात चुकी काही नाही. फक्त एवढे की एक तर सगळ्यात मेन गोष्ट, तुला तुझे गोल्स क्लिअर पाहिजे की मला धिंगाणा पण करायचा आहे, मला ही मौज मस्ती पण करायची आहे, आणि त्याच्यासोबत मला स्वतःसाठी, कोणासाठी, दुसऱ्या घरच्यांसाठी नाही, नातेवाईकांसाठी नाही. तुम्ही नीटच करा असं म्हणलंय का कोणी? नाही. तुम्हाला जे वाटतं ते करा, बरोबर आहे? म्हटले असेल तर, आणि जर म्हणले असेल तर गपचूप झक मारून करा. म्हणजे परत ते झालं नाही, मी तुला याचं कारण पण सांगतो. त्या मुलाला जर समजत नाही काय करावं, तर गपचूप घरच्यांनी जे सांगितलं ना तेच करावं त्या मुलांनी. आपलं गोल सेट करताना कधी पण सगळ्यात मेन 2च लोक असे की त्यांना फरक पडतो की तुम्ही काय बनते आणि काय नाही बनत. एक दुसरं कोण? आपण स्वतः. आणि दुसरा कोण?
आपले घरचे. मला एक सांग, तुझे घरचे तुला असं म्हणतील का की थोडं कचरा पेटी म्हणजे कचऱ्याच्या गाडीवरचं काम आहे, करशील का तू? 15,000 रुपये महिना भेटणार तुला, काय करतोय नीट शिक्षण करून? म्हणाल का? नाही म्हणू शकत नाही. एक तर ते तुला डॉक्टर बनायला सांगतील, इंजिनियर बनायला सांगतील, ठीक आहे, त्यांना नाही कळत बाबा हे ग्राफिक डिझाईन काय असतं किंवा काय म्हणतात त्याला फॅशन डिझायनिंग काय असतं किंवा आणखी दुसरे बरेच कोर्सेस LLB काय असतं, काय नाही समजत त्यांना या गोष्टी. त्यांना दोनच गोष्टी माहिती, कारण त्यांच्या आजूबाजूच्या पोरांनी ते अनुभव घेतले, त्यांच्या मित्रांच्या पोरांनी काय केलंय, इंजिनिअरिंग मधून लाखोचे पॅकेजेस उचलले. कारण त्यांचा ऍक्सेस म्हणजे त्यांना एक माहित झालेलं आहे ना की हे केलं तरच आयुष्य सेट आहे. हे केलं तर आयुष्य सेटच आहे, हा. नाही केलं तर नाही असं नाही, पण हे केलं ना तर सेट आहे आयुष्य, हे त्यांना माहिती आहे. मग आता ते बोलतात चुकीचं आहे का? चुकीचं नाहीये रे, पण त्या भावनेतून जे प्रेशर टाकलं जातंय ते चुकीचं आहे. आता कसं असतं माहिती का, आता मला एक सांग, ऐक माझं म्हणणं ऐक. फॉर एक्झाम्पल मी हा माझं प्राथमिक शिक्षण झालं मराठीतून, अरे बापरे, 11वी, त्याच्यानंतर म्हणजे 10वी पर्यंत प्युअरली मराठी. हा समजा गावाकडे माझं शिक्षण आहे, मी खरं सांगत नाहीये, एक्झाम्पल घेतोय की असं असं आहे. मला माहिती खरंच आहे ते, नाही खरं नाहीये ते, मला माहिती अरे खरं नाहीये की गावाकडे शिक्षण झालं मराठीतून, बरोबर ना? बरोबर. आणि तुला अचानक उचललाय त्या ठिकाणातून, त्या एन्व्हायरमेंट मधून उचललं आणि तुला डायरेक्ट सिटीमध्ये आणून टाकलं नीटच्या क्लासेसमध्ये. म्हणजे 10वी पर्यंत मी होतो SSC ला, स्टेट बोर्डला, आणि डायरेक्ट 11वी 12वीला डायरेक्ट NCERT माझ्या हातात टेकवली, फुल इंग्लिश सिलेबस. मी कसं टॅकल करायचंय? सिंपल गोष्ट आहे. कशी सिंपल आहे? ऐक ना तू, हा. तुला कुठून उचललंय? गावाकडून. तुला घंटा काही नॉलेज नाही इंग्लिश मधलं, बरं का? ऐक ना तू पहिल्यापासून मराठी शिकलाय, बरोबर नाही? तुला आणलंय 11वी 12वीला कुठं? सिटीमध्ये. सिटीमध्ये सगळ्यात मेन हे तर तुला जे आपण ज्या आधी बोललोय सगळ्या गोष्टी त्या तर होणारच, तू 100% होणार, बरोबर नाही? तू NCERT वाचशील ना, NCERT ची खासियत तुम्हाला सांगतो आता कसं असतं. जेव्हा तू NCERT वाचशील, भलेही त्याच्यातला कंटेंट असू दे, काही असू दे गोष्टी की त्या समजण्या पलीकडच्या बाहेरच्या गोष्टी, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, पण मेन विषय काय आपला फोकस बायोवर, बरोबर की नाही? जेव्हा तुम्ही नीटची तयारी करता, बायोचे तरी कुठे कळतात लवकर. ऐक बाबा, कसं असतं माहिती का, तू किती पण अनपड व्यक्ती असू दे, किती पण गावठी मुलगा असू दे, रिप्रोडक्शन चॅप्टर येतो की नाही त्याला? येतो ना. येतो का नाही सांगतो? प्रॅक्टिकल. अरे बाबा, सायन्स वाचवणे. तुला काय सांगतो मी, ऐक ना तू, ते प्रॅक्टिकल प्लस थेरी दोन्ही चालू असतं त्या टायमाला 11वी 12वीला. तू मला एक सांग, हे बघ, आता तो मुलगा शेतकरी मुलगा आहे, बरोबर नाही? आपल्या NCERT मध्ये डायग्राम दिलेला आहे का नाही? दिलेलं आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी डायग्राम दिलेलं आहे. त्या डायग्राम कशासाठी दिलंय? NCERT ला कळत नाही का तुम्हाला थेरी वाचून समजणार नाही म्हणून? ही NCERT बनवलेलीच अशी आहे की जो इंग्लिश बॅकग्राऊंड ज्याचं नाही त्याला सुद्धा समजली पाहिजे, आणि ज्याचं इंग्लिश बॅकग्राऊंड त्याला सुद्धा. फक्त एवढं होणार आहे, मेहनत जास्त लागणार आहे. आता ज्या मुलाला आहे ना इंग्लिश वाचायला येत असेल ना, का वाचायला पण येत नाही, त्यांना तर माझं म्हणणं नीटच करू नये. कशाला उतरायचं होई त्याच्यात? अरे घरचे ना. अरे अरे बाबा, अरे घरच्याला डायरेक्ट गोळी नाही मारायची. तू समजा नाही. हे बघ, घरच्याला काय करायचं, तुला एक सांगतो, डायरेक्ट सोडून यायचं घर, सिटीमध्ये यायचं, जे पाहिजे ते करायचं, आर्ट्स करायचं, कॉमर्स करायचं, कॉमर्स तर नाही करू शकत, आर्ट्स करायचं, आणि गपचूप जे करायचं MPSC UPSC ला लागायचं तयारी. दुसरं काही ऑप्शन आहे का? जर तुला येतच नाही मराठीला. तरी पण तसं नाही, मी अगदी म्हणजे फार फालतू प्रश्न होता हा ऍक्च्युली माझं बोलणं. पण कसं आहे माहिती का, 100 2-3 जणांची ही रिअल कंडिशन आहे की ज्यांना इतकं कच्चं एज्युकेशन झालेलं असतं ना की खरंच नाही कळत. अरे रीड काय, इंग्लिश दोन गोष्टी आहे ना, एक हार्डवर्क लागणार त्या मुलाला जास्त, बरोबर आहे? प्रेशरचं नको सांगू, प्रेशरचं याच्यामध्ये आता ते पूर्ण व्यक्तिगत आहे त्या पोराचं, तो कसं हँडल करतो. त्याच्या घरचे जर एवढं असताना सुद्धा जर त्याच्यावर प्रेशर टाकत असेल तर मग त्याच्यासारखा धन्य नाही कोणी, त्याच्या वडिलांसारखं. रे, कारण आता बघ ना, आपण क्लासेसच्या एन्व्हायरमेंट मधून कधी काळी तू आलेला आहे, मी बरोबर आहे ना, बघतो म्हणजे कंटिन्यू होते असं होतं. कारण की ना, पण मी काय ऑब्झर्व केलं माहिती का, या बॅकग्राऊंड मधून आलेली मुलं आहे ना, टेन्शन घेणारे नसतेच. ते टेन्शन घेणारे जरी नसतात तरी पण त्यांच्यावरती एक अदृश्य दडपण आहेच ना रे. तू विचार कर ना, मी आयुष्यभर फक्त स्वयंपाक केलेला आहे,
फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या मुलीने आयुष्यभर स्वयंपाक केलेला आहे आणि तिला डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलता आणि क्रिकेटच्या फील्डवर नेऊन सोडताय आणि बॅट पकडत आहे म्हणतात छक्का मारलाच पाहिजे तू, फोर मारलाच पाहिजे तू, पण ते आपण एका दिवसात तर नाही म्हणत सेंचुरी मारलीच पाहिजे. अरे पण एका दिवसात म्हणतोय का मी आपण? म्हणतच नाहीये, पण तेवढा ते सुरुवातीचा तो फेज किती पेन म्हणजे असं ट्रॉमॅटिक असतो ना, तो डिप्रेशन मध्ये टाकणारा असतो ना. काही तुझं म्हणणं आहे ना की टेन्शन घेणारे नसतात, सगळेच नसतात ना रे, पण बरेच जण तर असतात ना की जे रिअल मध्ये त्यांना प्रेशर येतं ह्या गोष्टीचं. का बरं? असे मुलं असू शकतील बरं का. आणि जनरली ना मुली जास्त आहे या केसमध्ये. आता ह्या केसमध्ये मुली काय माहिती का, तुझे बोलला ना, मुलं तरी एक वेळेस आहे ना कॅप्चर करायला मुलांमध्ये राहून मित्रांना, त्यांना लाजच नसते मुलांना. मुलं काय भाई यार हे सरनं इंग्लिश मधलं पॅरेग्राफ सांगितलं ना भाई मला घंटा कळाला नाही, तू समजून तू 2 मिनिटात मला समजून सांग, तो सांगून देईन. आणि त्या पॅरेग्राफचे जे वर्ड्स आहे काय काय नाही समजलं तेच जर पुढच्या पॅरेग्राफ मध्ये आले त्याला हळूहळू क्लिक व्हायला लागतं, यार आपल्या मित्रांना सांगितलं होतं. म्हणजे मुलं आहे ना हे गोष्टी लवकर करतात. मुलींचं कसं असतं, एक तर इंट्रोवर्ट असतात जास्त करून बरं का या बॅकग्राऊंडच्या गावाकडच्या, कारण सिटी मधल्या मुलींचं तुला माहिती एकदम गॉड हा फुकटचा फॉर्म, काय मुलींच्या अपोजिटला बोलत नाही आम्ही बरं का, पण ऍक्च्युली तुम्हाला पण माहिती आहे की जी रिअल सिच्युएशन आहे ऍक्च्युली आहे, मान्य करा आहे. ग्राउंड लेवलला होतं का नाही असं, पोरं तरी काय म्हणतात, नाही यार हे तिकडून आलेलं आहे, थोडं याला ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. भावना असते मुलांच्या मनात की बाबा ठीक आहे यार हा गावाकडचा बॅकग्राऊंड आपण थोडस ऍडजस्ट करून घेऊ. एका पॉइंटला तेच पोरं एवढे जिगी म्हणतात की बाईने बोलाय ना करणे का तो करणे का. म्हणजे एक रूल सिंपल आहे पोरांचा, तसा पोरींचा नसतो सारे. डायरेक्ट असते म्हणजे असं इग्नोर करणार, लगेच ग्रुपिझम करणार, स्पेसिफिक ग्रुप असतो त्यांचा, लगेच ग्रुप म्हणजे सेग्रिगेट करून टेक टाकणार. मग या मुली एकट्या पडतात, आणि सिच्युएशन नाही सहन होत त्यांना प्रेशर. आपल्याला बोलायला सोपं आहे, पण तू एक रिअल माइंडने विचार कर ना, असं बरोबर रिअल मध्ये घडत असं बिचारे ती काय फेस करत जातात ना. अशा मुली भरपूर आहे ना. कसं असतं माहिती का, आता आपण ह्या फेज मध्ये कसं असतं, नीटच्या सुसायडल केस सुद्धा घडून येतात. हो बाबा, त्या आता कोर्टामध्ये किती भयंकर लेवल आहे. तेच ना, मग या गोष्टी हमखास घडतात या गोष्टी. आता होतं काय माहिती का, तुमचं प्रेशर हँडल होत नाही, बरोबर की नाही. तुम्ही काय करायला जाता, तुमचं रोजचं एक डेली काम झालंय ना की बाबा मुलांचं तर ठीक आहे, कुठेतरी कट्ट्यावर बसतील, कुठेतरी टपरीवर जातील. मुलींना ते नाहीये सगळं करायला, म्हणजे स्टेन्सिल टाइप आहे ना ते, ए पॉइंट टू बी पॉइंट, बी पॉइंट टू ए पॉइंट, ए बी. आणि ते विचार करताना सुद्धा डोक्यात तेच चालू राहणार की यार घरचे एवढं बोलतायत, घरच्यांचं एवढं माझं स्वप्न आहे, पण माझ्याकडून काही होत नाही माझं. आणि त्या घरच्यांना सुद्धा दोष देत नाही की आपले घरचे गरीब आहे किंवा मग आपल्या घरच्यांची ऐपत नव्हती आपल्या सीबीएसई स्कूलमध्ये शिकवायची, हा सुद्धा विचार त्या करत नाहीत. त्यांनी स्वतःवरच दोष घेतात सगळा, माझंच चुकलं की माझं चुकलं, मी कुठेतरी कमी पडते. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होऊन जातं, मग या सुसायडल केस वाढून जातात, असं होऊन जातं. आता या गोष्टीमध्ये कसं असतं, सगळ्यात मेन तर त्या मुलीनी जे प्रेशर घेण्याची गोष्ट आहे ना ती कुठेतरी थोडी साईडला ठेवून आहे ना, की त्या प्रेशर मधून मार्ग कसा काढायचा याचा जास्त विचार केला पाहिजे. की बाबा ठीक आहे, मला 2 वर्ष नाही लागणार, मला 3 वर्ष लागतील, 3 वर्ष नाही लागणार, 4 वर्ष लागतील, बरोबर नाही. तुमच्यासारखे असे 6-6 वर्ष रिपीट करणारे पोरं पडलेले आहेत तिथं, मुली पण पडलेले, असं नाही की मुलंच बघत आहेत भरपूर असे. पण आपल्याला त्यांचं एक्झाम्पल नाही घ्यायचं, पण आपली कॅपॅसिटी कशी वाढवायची याच्याकडे फोकस करायचा. तुम्ही फ्युचरमध्ये नीट द्यायलाच याची गॅरंटी नाही, नीट मध्ये नाही झालं तुमचं काही, पण ती जी सवय आहे ना तुमची कॅपॅसिटी वाढवायची स्वतःची, ती कुठेतरी फ्युचर मध्ये तुम्हाला युजफुल ठरेल, पोटेन्शियल कुठे ना कुठे कुठेतरी होईलच रियूज. आणि मग तो विचार करा ना, तुम्ही सुसायडलचा विचार करशाल, सुसाईड करायचा, किंवा तुम्ही काय करशाल वापस घरी जायचा विचार करा. सांगू का, मला असं वाटतं ना सुसाईड होतं हे ना या कारणांपेक्षा जास्त आहे ना, आतमध्ये जे चालू आहे ना ते कुठेतरी बाहेर पडत नाही, याच्यामुळे सुसाईड होतं जास्त, की कुठं व्यक्तच होतच नाहीये. आता तू जसं बोललं की लोकांना वाटतंय व्यक्त व्हायसारखी एकच जागा आहे ती म्हणजे कॅफे. तसं नाही बरं का, व्यक्त म्हणजे तुम्ही मुली मित्र मैत्रीण सुद्धा असू शकते, कुठेतरी बाहेर सुद्धा बसू शकते, चहा प्यायला सुद्धा जाऊ शकते, तिथं सुद्धा डिस्कशन होऊ शकतं तुमचं. असं नाही की व्यक्त होत नाही म्हणजे तुम्ही कॅफेला जात नाही, ही गोष्ट चुकीची. आता तसं तू बोलला ना की पोरं पण व्यक्त होतात, पण रिसेंटली समजा मागे ज्या काही घटना घडल्या होत्या कोर्टाच्या सुसाईडच्या वगैरे, तर त्यावेळेला थोडंसं मी पण अनालिसिस केलं होतं, बघितलं होतं. फार मोस्ट ऑफ द मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, मुलींनी नाही. मग त्याचं कारण मुली असू शकतात, हा असं वाटतंय मला, त्याचं कारण मुली असू शकतात. मी आता सिरीज पण बघितली यार, कोणती तरी कोटा फॅक्टरीचे मला वाटतं नाव त्याचं आहे ना, चांगली सिरीज आहे, मस्त आहे. पण त्याच्यामध्ये पण मला कुठं काय आठवलं माहिती का,
त्याच्यातून संदेश ठीक आहे चांगला दिलाय त्यांनी, त्याचं काही बोलत नाही आपण. त्यांनी दाखवलं काय माहिती का, तो मुलगा एक मुलगा असतो त्याच्यामध्ये असा थोडासा जाडीला टाईप, थोडासा घरून श्रीमंत असतो तो, आणि तो निवड टाइमपास करायसाठी केलेला असतो तिथं. तो आणि एक मुलगी जी की मेडिकल फील्डची असते आणि तो मुलगा इंजिनिअरिंग फील्डचा असतो, ते दोघं कंटिन्यू सोबत राहते. ते त्याच्यात दाखवलंय त्यांनी. आता मुलं काय असतात, आपले मुलं साधे भोळे बिचारे महाराष्ट्रातले, ते काय करते माहिती का, ते बाकीचे पॉईंट नाही पकडत, त्या वेबसिरीज मधला फक्त तेवढाच पॉईंट पकडते ते, की अरे किती मजा करताय, की हे कसे एकत्र राहत आहे. आणि होतं काय मग ते जेव्हा तिथं जातं ना ती मजा करण्यासाठी, ती मजा त्यांच्याकडून होत नाही. आणि ते होऊन काय जातं, नीटचं प्रेशर वेगळं, मजा तर काही होय ना, मग आयुष्यात काहीच घडा ना. मग याच्यामुळे एकच विचार येतो की बाबा कुठंतरी आपलं आयुष्य चुकीचं आहे, कुठंतरी आपण चुकीच्याच मार्गाने आलोय, जन्मच चुकीचा घेतलाय आपण. मग भरपूर फालतू विचार येऊन जाता, मग त्याच्यामध्ये काहीतरी होऊन जातं. तेवढं आहे, मल्टिपल रिझन आहेत रे. नाही पण मग अजून याच्यातले पोरांच्या अँगलचे अजून खूप सारे सब पॉइंट आहेत, जसं की मग त्याच्यावर मी तर म्हणतो एक्स्ट्रा पॉडकास्ट बनावं लागला आपल्या मुलांच्या. आपण फक्त मुलगी म्हटलो, पण मुलीकडे अट्रॅक्ट होण्याचे मल्टिपल नंबर ऑफ रिझन्स आहेत. अरे बापरे. काही मुलांनी कधी त्यांच्या आयुष्यात मुलीला एक्सपिरियन्सच केलेलं नसतं, की बोलणं कसं असतं, फ्रेंडशिपच झालेली नसते कदाचित, भरपूर असतात. काही जिओग्राफिकल एन्व्हायरमेंटच तसा नसतो, मुलींच्या शाळेत शिकलेल्या असतात, काही मुलांच्या शाळेत शिकलेल्या असतात, किंवा त्याचा तो जॉनरच नसतो, किंवा त्याच्यासोबत त्याच्या आयुष्यात कधी घरच्या नातेवाईकातल्या मुलींसोबत सोडून बाहेरच्या मुलींसोबत इंटरॅक्शन करण्याचं, किंवा तो स्वतःच इतका शायगाय असतो किंवा त्याला म्हणजे पुरीचा विचार वगैरे लाल घाल होतात, डायरेक्ट मान खाली चाललं, असे पोर असतात रे भाई आपल्या अवतीभोवती. खूप सारे पोर आहेत असे, म्हणजे भरपूर आहे. आता जर हा पॉडकास्ट बघत असलेल्या मुलांना तर हे कळून जाईल, पण मुलींना स्पेशली सांगतो की असे पोरं असतात ना की मुलींबद्दल विचार केला ना त्याचा ही रिॲक्शन असते. चांगले मुलं असतात, म्हणजे ऐक रे, ही रियालिटी भाई होतं, असं होतं. हे खूप सारे सब पॉइंट आहे. आपण या सगळ्या सब पॉइंट वरती नीटची जर्नी काय शिकवते यार आपल्याला, नीटची जर्नी हेच तर शिकवते भाई. तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेते तेव्हा कशी असते, आणि जेव्हा तुम्ही तिथून बाहेर निघते तेव्हा कशी होते, हीच जर्नी. आपण ह्या सगळ्या जर्नी मधल्या अजून सब पॉइंट आहे, आपण याच्यावरती अजून आपल्याला डीप आता तर फक्त आपण वरती पोहलोय, मला असं वाटतंय. आपण फक्त पाण्याचं टेम्परेचर चेक केलंय, असं त्याच्यावरती बोलायचंय मला. त्याच्यावर पुढच्या पॉडकास्ट मध्ये बोलणारच आहे, पुढच्या गप्पांमध्ये आपण बोलणारच आहे. अजून खूप सारे सब पॉइंट आहे की ज्याच्यावरती आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मुलगी झाली, मग ती पहिला स्पर्श झाला, पहिला अनुभव झाला, सुंदर अनुभव झाला. मग मित्रांसोबत चाय सुट्टा बार हा पण टॉपिक आपण त्याच्यावरती बोलायला, कारण अरे तो आलाच पाहिजे भाई. कारण की त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या नीटच्या यारीमध्ये दोस्तांची दुनियादारी पण आली, ती पण भयंकर लेवलची असते भाई. कारण काही जणांचे तर त्याच्यातूनच घडतं पण आहे, आणि काही जणांचं त्यातूनच बिघडतं पण आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणारच आहे. पण मित्रांनो, आपण हे सगळं याच्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये गप्पा मारणार आहे. तोपर्यंत तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींवरती गप्पा मारायला आवडणार आहे, आणि तुमचं मत अनफिल्टर्ड वे मध्ये आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही ड्रॉप करू शकता. कारण पुढच्या पॉडकास्ट बिनधास्त बोलायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. जे वाटलं मनाला कमेंट मध्ये ते बोलायचं. आमच्या दोघांच्या मताबद्दल याच्या विरुद्ध आहे की नाही एखादं मत असेल ते सुद्धा सांगायचं, लाजायचं बिलकुल नाही. ऍड करायचं असं तर ती पण सांगायचं. कारण आम्ही फक्त तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन मध्ये बसलेले 2 लोक नाही, आम्ही तुमचेच मित्र आहोत, जे तुमच्या आपले हा कट्टा, आणि आपण तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे. असेच गप्पा टप्पा करण्यासाठी, आणि फक्त गप्पा टप्पा नाही, आपल्या या चॅनलवरती आदी भैयाचे लेक्चर सुद्धा आहे सर, त्यांना सगळं ते पण एकदा जाऊन बघा, मस्त लेक्चर घेतोय तो, तुम्हाला शिकायला भेटेल. आणि मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट की प्युअरली मराठीतून घेतोय, की म्हणजे ज्यांचं बॅकग्राऊंड मराठी, जे मी आता मगाशी कव्हर केला बोललो त्या टॉपिक वरती, तर ते खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. कारण आपल्या भाषेमधून कॉन्सेप्ट एकदा बेस क्लिअर झाल्यानंतर मग काय एनसीआरटी येऊ द्या किंवा इथं आहे ना, मला एक थोडस सांगायचंय. मला आहे ना ऑप्शन कसे होते माहिती का, जेव्हा मी ठरवलं ना की आपल्याला नीटच्या मुलांना 11-12च्या मुलांना शिकवायचंय, की बाबा बायो शिकवतोय आपण, याच्यामध्ये मी बरेच असे युट्यूबवर व्हिडिओ पाहिले की ज्याच्यामध्ये ना एकापेक्षा एक टीचर आहे. मी असं म्हणत नाही मी स्वतः भारी टीचर आहे, एकापेक्षा एक टीचर आहे बरं का. पण माझे स्वतःचे जे रिलेटिव्हचे मुलं आहेत ना, त्यांना काही पॉइंट असे होते की जे त्यांना त्यांच्याकडून सुद्धा नाही समजले. आणि हे कशामुळे झालं, लँग्वेज बॅरियरमुळे झालं. लँग्वेज बॅरियर मॅटर करते रे. ते ज्या लेवलचे टीचर आहेत ना, त्यांची लेवल कशी आहे माहिती का, ते आपल्यासारखे नाही गेलेत वर. ते एक तर बॅकग्राऊंड पण चांगलंच आहे त्या टीचर लोकांचं. काही असतील, मोजके असतील की जे
गरिबीतूनच गेलेत आपल्यासारखे, पण त्यांचे अनुभव वेगळे आणि ते जे एक्झाम्पल देऊन सांगतात ना ते आपल्याला रिलेट नाही होत मुलांना. नाही नाही, आपल्या पोराला लँग्वेज बॅरियर म्हणजे असतो रे तो. हा. हाय बेबी हे ऐकणं वेगळं, काय करतोय माझे बाल हे बघ ना, आलं की नाही घुसबाव आले की नाही, फरक आहे रे. हा, आणि याच कारणामुळे आपण ठरवलं की नाही, आपल्या महाराष्ट्रामधील मुलांना आहे ना नीट जर क्रॅक करायचं आहे ना तर मराठीतूनच आपण युट्यूबवर लेक्चर अपलोड केले पाहिजे. आणि हो, अधूनमधून अभ्यासासोबतच अशा मनमोकळ्या गप्पा करत राहा, कारण तुम्ही जितकं मोकळं व्हाल, मन तुमचं जितकं हलकं होईल, तितकं डोक्यामध्ये स्पेस आणि मनामध्ये स्पेस चांगल्या गोष्टी साचवायला तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं. काय बोलतो, व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि या चॅनलवर आपल्याला फक्त शिकायचं नाही, या चॅनलवर आपल्याला एक फॅमिली तयार करायची आपली. हा, कळलं ना, की बाबा तुम्हाला फ्युचर मध्ये सुद्धा तुम्ही नीट क्रॅक केल्यानंतर सुद्धा जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला, तर तुम्ही हमखास इथं येऊन बोलले पाहिजे की सर आम्हाला असं. तुमची कमेंट ही फक्त नीटच्या लेक्चरच्या टाइमला नाही पाहिजे. तुम्ही नीट पास आउट झाले, एखाद्या MBBS कॉलेजला लागले, तेव्हा सुद्धा काही अडचण आहे, ती सुद्धा तुमची कमेंट दिसली पाहिजे आम्हाला. इसी के साथ ये पॉडकास्ट यहीं पे खत्म करते हैं. हे बोलणं आपण तात्पुरतं इथे थांबूया आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये आता अजून डीप गप्पा मारण्यासाठी, कारण ये दिवस सुरुवाती. भेटूया मित्रांनो पुढच्या पॉडकास्ट मध्ये, तोपर्यंत धन्यवाद. Welcome to DCB Online Unfiltered Talk.